हेलो, गुड इवनिंग फ्रेंड्स, गुड इवनिंग स्टूडेंट्स. दिस इज़ आकाश अलमुले. आप सभी का स्वागत आहे यूट्यूब चॅनल में लर्न नेक्स्ट नर्सिंग. तर बघा, DMERची जी एक्झाम झाली त्यासाठी DMERनी 3 तारखेला म्हणजे कालच्या तारखेला एक नोटीस आपल्याला दिली होती. DMERच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. त्यामध्ये म्हटलेलं आहे की जी DMERची एक्झाम झाली वेगवेगळ्या पदांसाठी त्यामध्ये जे तांत्रिक आणि अतांत्रिक परिचर्या संवर्गातील फक्त मागासवर्गीय उमेदवारांना उन्नत आणि प्रगत गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र आणि त्यानुसार 29 डिसेंबरला त्यांनी एक सभा घेऊन या शासन परिपत्रक क्रमांक काढलं. हे परिपत्रक प्रमाणपत्र जे मिळालं नाही आहे, मी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, त्यामध्ये त्यांनी केलेलं आहे की ज्या लोकांचं NCLचा प्रॉब्लेम होता, नॉन क्रिमिलियर. ओके, तर कालच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याच NCL आणि EWS दोन्ही विषयही मी सांगितलं. ओके, बट आय एम सॉरी, त्यामध्ये याच्यामध्ये मागासवर्गीय म्हटल्यामुळे हे बेसिकली OBC. ओके, त्याच्यानंतर NTचे NTC, NTB, NTD आणि SBC. ओके, SBC. ओके, आणि यामध्ये VJ हे जे कॅन्डिडेट आहेत हेच यामध्ये मोडतात. ओके, मागासवर्गीयामध्ये. ओके, तर यामध्ये EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. ओके, EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. त्याविषयी या परिपत्रकामध्ये या शासन निर्णय एकही नाही आहे, जो की 9 मार्च 2023ला जो एक शासन परिपत्रक आणि शुद्धीपत्रक आलं होतं. ओके, DMERनी पूर्वी EWS आणि NCL जे सर्टिफिकेट 25च्या पुढे 25 मे आपली शेवटची तारीख होती याच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी 25 मे. तर त्यानंतरचे जे सर्टिफिकेट होते NCL असो की EWS त्यांनी अपात्र ठरवलं होतं. बट आता 29 डिसेंबरचं जे शासन पत्र क्रमांक तुम्हाला दिसते आहे यामध्ये त्यांनी हे घेतलं आहे, एक डिसिजन घेतलं आहे आणि जे नॉन एलिजिबल कॅन्डिडेट केले होते जे NCLच्या प्रमाणपत्रामुळं ज्यांचं 25 मेच्या पुढचं होतं. ओके, त्या GRचा संदर्भ घेऊनच म्हणजे एक 17 फेब्रुवारी 2023 आणि 9 मार्च 2023चा त्यांनी GRचा संदर्भ घेऊनच शासन निर्णयाचा संदर्भ घेऊन NCLचे जे कॅन्डिडेट होते DVच्या वेळी त्यांनी जे सर्टिफिकेट त्यांनी सबमिट केलं, म्हणजे जरी 25 मेला नव्हतं NCL बट त्यांनी नंतरसुद्धा त्यांनी तयार केलं, बनवून घेतलं, तर अशा विद्यार्थ्यांना इथे पात्र ठरवण्यात आलं. ओके, त्याच अनुषंगाने आयुक्त जे आहेत त्यांची इथे तुम्हाला सही दिसते. हे 3 जानेवारीला आलं होतं. तर काल मी व्हिडिओमध्ये EWS आणि NCL मी त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं, बट असं वाटलं की होईल म्हणून, कारण ज्या अर्थी 25च्या जसे ॲडव्हर्टाईजमेंट DMERची जी ॲडव्हर्टाईजमेंट होती. ओके, त्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की 25पर्यंत किंवा ज्यावेळी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरता त्या दिवसाच्या पूर्वीचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं होतं. बट हे 2 GRचा आधार घेऊन DMERनी NCLचे जे विद्यार्थी होते ज्यांच्याकडे त्यांना आता पात्र ठरवलेलं आहे. त्यासाठीच आज 4 तारखेला 4 जानेवारीला जी रिवाइज्ड लिस्ट आलेली आहे. ओके, रिवाइज्ड जी स्टाफ नर्सेसची जी रिवाइज्ड एलिजिबल जी लिस्ट आहे, एलिजिबल आणि नॉन एलिजिबल जी लिस्ट आहे ती आलेली आहे, ती आपण बघूया. ओके, ही एक रिवाइज लिस्ट आलेली आहे आजच संध्याकाळी कॉड 2023 रिवाइज लिस्ट. ओके, आता यामध्ये बरेच विद्यार्थी आता असं समजू शकता जे लोक नॉट कॉल्ड. ओके, बरेच विद्यार्थ्यांच्या नावासमोर नॉट कॉल्ड लिहून आलेलं होतं. ओके, तर त्या विद्यार्थ्यांना आता त्यांच्या डॉक्युमेंटच्या आधारे एलिजिबल आणि नॉन एलिजिबल त्यांच्या लिस्टमध्ये आता सध्या नाव आलेलं आहे. ठीक आहे, बरेच विद्यार्थी नॉट कॉल्ड म्हणून लिहिलं होतं, त्यांचंसुद्धा आता प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे, त्यांचं नाव लिस्टमध्ये आलं. आणि असे बरेच स्टुडंट होते की त्यांचं नाव लिस्टमध्येच नव्हतं, त्यांचं नावसुद्धा आता ॲड करून ही लिस्ट आली आहे. म्हणजे थोडंफार फरक तुम्हाला दिसेल, जे पूर्वीची लिस्ट होती आणि आताची जे रिवाइज लिस्ट आली याच्यामध्ये थोडंसं तुमचा जो मेरिट नंबर आहे तो खालीवरती होऊ शकतो.
ठीक आहे. तर यामध्ये जे ॲबसेंट जे कॅन्डिडेट आहे त्याला तुम्ही कसं समजाल की ॲबसेंट म्हणजे काय, हे विद्यार्थी एखाद्या त्यांच्या कारणास्तव किंवा लोकांनी एम्सला किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे बरेच असे वॅकन्सी, हे बघा DMERची सगळी प्रोसेस होतपर्यंत 2 वेळा नॉर्थ-सेट झाली. ओके, बऱ्याच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम झाल्या, तर त्यामध्ये बरेच विद्यार्थी जॉईन झाले. ठीक आहे. आय डोंट नो किती ॲबसेंट कॅन्डिडेट आहे, तुम्ही मोजू शकता. ओके, आणि यामध्ये जसं मी मागे म्हटलेलं की जे एक्सेल शीट आल्या त्या पद्धतीनंच तुम्हाला जॉईनिंग भेटत आहे. ओके, ठीक आहे. तर ते बघू शकता आणि शेवटी मी एक कट ऑफचा व्हिडिओ बनवला होता, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. त्याच पद्धतीनं त्यांचं ही प्रोसेस चाललेली आहे. सध्या 1100 म्हणजे 1100पर्यंत ऑर्डर आलेले आहेत असं ऐकण्यात आलेलं आहे. पुढेसुद्धा तुम्हाला ऑर्डर रोज 100-150 असे ऑर्डर येतील. ओके, आता यामध्ये जे NCLचे प्रॉब्लेम होते अशा विद्यार्थ्यांना त्यांनी पात्र ठरवलेलं आहे. फक्त NCL जे मागासवर्गीय, ओके, जे मागासवर्गीय विद्यार्थी, ओके, मागासवर्गीय जे OBC, SBC, NT, VJ हे जे विद्यार्थी होते त्यांच्यासाठीच NCL बाबत सरकारचे शासन नियम आहेत. NCL बाबतच, ओके, म्हणजे जे मागासवर्गीयांसाठी. ओके, जसं आता EWS हे जे आहे ही एक सर्टिफिकेट तर निघतं दरवर्षाला, बट ओके, जसं OBC ही एक कास्ट आहे त्याच पद्धतीनं EWSसुद्धा त्यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणून एक प्रकारची कास्टच त्यांनी हे धरलेली आहे. बट आजपर्यंत EWSसाठी फक्त त्यांनी म्हटलेलं आहे की सर्टिफिकेट प्रत्येक वर्षाचं त्यांना काढायला पाहिजे जे फायनान्शियल इयरचं, बट यांच्यासाठी EWSसाठी कुठल्याहीच पद्धतीचं GR अजून शासनाने काढलेलं नाही आहे. मागासवर्गीयांसाठी काढलेलं आहे, तर त्याच GRच्या अनुषंगाने NCL ज्यांचे प्रॉब्लेम होते त्या विद्यार्थ्यांना आता एलिजिबल करण्यात आलं. ओके, सो आता जे EWSचे स्टुडंट आहे त्यांना पण असा प्रश्न पडला असेल की नाही सर तुम्ही काल तर बोलले होते, बट सो ओके, बऱ्याच आपल्या गलत्या होतात. ओके, मी असं नाही म्हणत. मी जे पण आता NCL बाबत पण लास्ट टाईम बोललो, EWSबद्दल पण बोललो होतो की कारण ॲडव्हर्टाईजमेंट आपण ॲज अ स्टुडंट आपण ॲडव्हर्टाईजमेंट भरूनच फॉर्म भरतो. बरेच लोकांचे मला कमेंट होते की नाही सर तुम्ही GR नीट वाचत नाही. ओके, हे बघा, बऱ्याच स्टुडंटला माहिती नसतं आणि ॲज अ स्टुडंट जेव्हा ॲडव्हर्टाईजमेंट येते, ओके, बऱ्याच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ॲडव्हर्टाईजमेंट असो की कुठल्या पण असो, त्यांचं तेच म्हणणं असतं की ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे त्यानुसारच हे होतं, काय प्रोसेस होते. बट महाराष्ट्र शासनाने असे निर्णय वेळोवेळी घेत असतात. त्याच अनुषंगाने मला असं वाटतं की त्यांनीसुद्धा आता एक निर्णय घेतला की ऑलरेडी शासन निर्णय आहे तर मग NCL जे आहे जे प्रॉब्लेम आहे ते आपण सॉर्ट आऊट करू म्हणून. ओके, तर त्यामुळंच NCLचे जे इश्यू होते ज्यांचं 25च्या पुढं त्यांना आता हे केलं आहे, काय म्हणते, पात्र ठरवलेलं आहे. बट जे EWSवाल्यांना पात्र नाही केलं. ज्यांचं 25च्या पुढे असेल तर त्यांना पात्र नाही केलं. बट EWSमध्ये ज्यांना जास्त मार्क होते म्हणजे त्यांना ओपनमध्ये पात्र केलेलं आहे. ओके, त्यांना ओपनमध्ये पात्र केलेलं आहे ज्यांना EWS सर्टिफिकेट नव्हतं, बट त्यांना जास्त मार्क असल्यामुळं त्यांना ओपनमधून. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो आहे. आता ही एक विद्यार्थी आहे, हा फिमेल आहे, समरीन शेख म्हणून. ओके, ही फिमेल EWS वुमन यस केलेलं आहे. ही एलिजिबल फॉर ओपन, कारण हिचं जे EWS सर्टिफिकेट होतं ते 27/7 म्हणजे एक्झाम झाल्यानंतर 27 जुलैला त्यांनी केलेलं होतं आणि DVला हे सर्टिफिकेट दिलं. त्यामुळं ह्या कॅन्डिडेटला SML 33 SML आहे हा कॅन्डिडेटला, मार्क्स पण तिला जास्त आहे, त्याच्यामुळे तिला ओपनमध्ये एलिजिबल केलेलं आहे, बट म्हणजे EWSसाठी एलिजिबल नाही केलेलं आहे. ओके, तर आता मेन मुद्दा असा आहे की आता बरेच विद्यार्थी म्हणणार की EWSचे प्रॉब्लेम्स आहेत तर आम्ही काय करायला पाहिजे. बघा, तुम्ही हुशार आहात, मी कुणाची बाजू घेत नाही, नाहीतर इथे काय होतं गटबाजी. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की नाही सर तुम्ही सगळ्यांना सांगता आणि तुम्ही त्यांना प्रोवोकेट करू नका की ॲप्लिकेशन्स द्या वगैरे. तुम्ही हुशार आहात, तुम्हाला काय करायचं तुम्ही करू शकता. ओके, बट आता जे शासन निर्णय आहे ते आपल्याला मान्य करावं लागेल.
सो होप सो बघा ही जी जे नवीन रिवाइज लिस्ट आली ती बघा आणि लवकरच जे कॅटेगरीचे पण ऑर्डर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला लवकरच मिळतील. ओके, सो होप सो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, सोबतच एक BSc नर्सिंग आणि GNMसाठी ॲडव्हर्टाईजमेंट आलेली आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाची. तर डेफिनेटली त्याच्यासाठी जर महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेटसाठी पण अपॉर्च्युनिटी आहे. गोव्याला जागा आहेत, न्यू दिल्ली आणि गोव्याच्या जवळपास 40 जागा आहेत. तर ती पण ॲडव्हर्टाईजमेंट 31 तारखेपर्यंत व्हॅलिड म्हणजे आहे. तर प्लीज त्यामध्ये सुद्धा ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये लिहिलेलं आहे की ह्याच फायनान्शियल इयरचं तुमचं आणि केव्हा पण आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचं जर हे करत असेल फॉर्म भरत असेल तर तुम्हाला सेंट्रलची EWS सर्टिफिकेट आणि सेंट्रलची कास्ट दॅट इज NCL जे दरवर्षी बनतं. जर तुम्ही एखाद्या रिझर्व कॅटेगरीमधून येत असाल तर ते काढणं गरजेचं आहे. ओके, सो ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्या पण ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये तेच लिहिलेलं आहे की ॲट द एंड ऑफ द ॲडव्हर्टाईजमेंट, ॲट द लास्ट डेट ऑफ ॲडव्हर्टाईजमेंट यू शुड हॅव द NCL सर्टिफिकेट आणि EWS सर्टिफिकेट. ओके, तर तो सुद्धा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. ॲडव्हर्टाईजमेंट मी सांगितलेली आहे 40 काहीतरी 40 पोस्ट आहे नर्सिंग ऑफिसरच्या. ओके, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा एम्स सारखंच इन्स्टिट्यूशन आहे. तर लवकर तो पण फॉर्म भरा, अभ्यासाला लागा आणि पुढच्या परीक्षेची तयारी करा. धन्यवाद.